नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजना ही के-वाय-सी संदर्भात हे अपडेट आहे. लाडकी बहीण योजनेची शेवटची तारीख ही आता घोषित करण्यात आलेली आहे आणि ती शेवटची तारीख कोणती आहे? कोणत्या तारखेला ही लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी करणं बंद होणार आहे? संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर चॅनलवर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता ई-के-वाय-सीसह अधिक पारदर्शकता आणलेली आहे. याच्यामध्ये ते माहिती दिली आहे, की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळवण्यासाठी ई-के-वाय-सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. दिनांक 18 सप्टेंबर 2025 पासून लाडकी बहीण महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.इन या अधिकृत संकेतस्थळावर ई-के-वाय-सी सुविधा उपलब्ध करण्यात करण्यात आलेली आहे. यासाठी 2 महिन्याचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. उर्वरित लाभार्थी भगिनींनी 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन महिला व बाल विकास मंत्री अदिती सुनील तटकरे यांनी केलेलं आहे. तर बघू शकता 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी ई-के-वाय-सी करून घ्या, असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. तर तुमची ई-के-वाय-सी करायची राहिली असेल तर लवकरात लवकर लाडकी बहीण .महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.इन या वेबसाईटवर जाऊन 18 नोव्हेंबर पूर्वी आपली ई-के-वाय-सी करून घ्या. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. काही अडचण असेल तर तेही विचारा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.